प्रेक्षकांनो, आजचा मालिकेचा भाग खूप छान दाखवलाय बरं का. कारण चिकूला पेढा भरवण्याचं नाटक करत अमृताने जरी कावेरीला मूर्खात काढून ऐन भाऊबीजेच्या दिवशी घरात मोठा तमाशा निर्माण केला असला तरीसुद्धा नेमकं त्याच प्रकरणाचं भांडवल करून मानने सुद्धा एक खेळी केली. कावेरीने यशला दिलेली अंगठी खोटी आहे असं सांगून त्या कावेरीवरती पलटवार करणार, पण माच तोंडघशी पडलेत. कारण कावेरीने यशला विश्वासात घेऊन अंगठीचं प्रकरण बाहेर काढत खरी सूत्रधार मा पकडले. मानचा खरा चेहरा यशच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच माननी कावेरीवरती जबरदस्त पलटवार केला. ते म्हणजे चिकूला तिच्यापासून तोडून अमृताच्या हाती दिलं आणि अमृता कावेरी त्या डिवचण्याच्या प्रयत्नात असतानाच कावेरीने तिला चॅलेंज केलंय की येत्या 48 तासात ती चिकूला परत मिळवूनच दाखवेन. आणि मग काय, अमृताचा घराबाहेर जाण्याचा रस्ता पक्का झालाय. मानच्या समोरच अमृताचे खरे रंग आणून यश कावेरीने त्यांचे डोळे उघडवलेत. पण आता डोळ्यांवरची अमृतावरच्या प्रेमाची पट्टी बाजूला फेकून अमृताच्या विरोधात निर्णय देतील का? कारण यश कावेरीने तर चॅलेंज पूर्ण केले. 48 तासात अमृताकडून चिकूला मिळवलंयच. पण कसं, पाहूयात ना आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. अमृता कावेरी किचनकडे येते ते चेक करते आणि पटकन किचनमध्ये जाते. कावेरी येत्या क्षणी मुद्दाम पेढ्यामध्ये ती काहीतरी औषध मिक्स करते असं दृश्य कावेरीला भासवते. आणि कावेरी समोर जे दिसतंय त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकून मूर्खासारखं तिच्या जाळ्यातच अडकते. पण अंगठीच्या प्रकरणात मात्र कावेरीने मावरती जबरदस्त पलटवार केलाय. कारण यमुना आणि मा दोघेही अंगठी चेक करतात तर अंगठी आहे त्याच ठिकाणी असते आणि यमुनाला हा प्रकारच लक्षात येत नाही. यमुना विचारते की पण मा, जर अंगठी इथेच आहे तर मग कावेरी? त्यावर मा तिला सांगतात की तुझ्या अजूनही लक्षात येत नाही का? कावेरी आपल्यासारखीच खेळी खेळून डाव आपल्यावरतीच उलटवते. तिने जशीच्या तशी अंगठी बनवून घेतली. यमुना धक्क्याने विचारते की काय, पण यशच्या कसं लक्षात आलं नाही? मा सांगतात की यशच्या लक्षात आलं नाही, पण आपल्या तर आलंय ना. आता अमृता चिकूला घेऊन बाहेर येते. कावेरी नेमके हॉलमध्येच असते. तेव्हा अनुसुद्धा तिच्या मागे लागते की अमृता काकू, मला ही पेढा दे ना. तेव्हा अमृता चिकूला पेढा बनवणारच. इतक्यात कावेरीचं लक्ष जातं आणि कावेरी हादरूनच जाते. तिला वाटतं की त्या पेढ्यामध्ये काहीतरी मिक्स करून अमृता चिकूला तो पेढा भरवते. म्हणजेच काय, एका प्रकारे ती चिकूच्या जीवाशी खेळ करते. इकडे यमुनाला एक प्रश्न सतावतो. ती मानना विचारते. यशला दोन्ही अंगठ्यांमधला फरकच नाही कळला. त्याने चटकन विश्वास ठेवला. त्यावर मा सांगतात की नसेल कळला, पण आता त्याला हे तर कळेल ना की त्याची बायको किती खोटारडी आणि कावेबाज आहे. तोचपर्यंत बाहेर आता मोठा तमाशाच उभा राहतो. कारण कावेरी अमृताच्या हातातला पेढा उधळून लावत तिला धमकावते की खबरदार, माझ्या मुलाला हे असलं काहीतरी भरवलं तर, माझ्या चिकूला काही झालं तर याद राख. तुझी हिंमत तरी कशी होते ग हे सगळं असले उद्योग करायचे? कावेरी तिला बोट वगैरे करून धमकावत असते. इतक्यातच मा तिथे टपकतात आणि मानना काय, शेवटी अमृताचाच पुळका येणार. मानना पाहता क्षणी अमृताची नाटकं चालू होतात. मा अमृताला विचारतात की काय झालंय, नक्की सांगणार आहेस का? त्यावर अमृता रडत म्हणते की मावशी, अगं मी चिकूला पेढा भरवत होते आणि कावेरीने तो उडवून लावला. मा कावेरीवरती रागवतात की ही काय वागण्याची पद्धत झाली का? यश येता क्षणी त्यांचा बोलण्याचा टोन बदलतो. तेव्हा यश विचारतो की काय झालंय कावेरी? आता कावेरी सांगते की मा, ही अमृताने त्या पेढ्यामध्ये काहीतरी मिसळले. तेव्हा अमृता नाटकं करते की कावेरी, तुला काय वेड बीड लागलंय का? त्यावर कावेरी म्हणते, ही नाटकं माझ्यासमोर करायची नाहीत हा अमृता. आणि खरं खोटं करायचं म्हणूनच मा विषयाची परीक्षा घ्यायच्या ठरवतात. मा तो पेढा उचलतात आणि कावेरीला चॅलेंज करतात की बघूयात आता तुझा विश्वास खरा ठरतोय की माझा. आणि मा तो पेढा खाणार. घरातले सर्वच जण त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, पण मा कोणालाही जुमानत नाहीत. उलट त्या तो पेढा पुसतात जो खाली पडलेला असतो आणि तोच पेढा खाऊन दाखवतात. यशच्या काळजाचा ठोका चुकतो. तो पटकन पाणी आणण्यासाठी जातो. कावेरी मोठ्याने आरडाओरडा करत असते, मा तुम्हाला कळत नाहीये, या अमृताने त्याच्यामध्ये काहीतरी मिसळले, प्लीज तुम्ही खाऊ नका. त्यावर मा हवेत हात उंचवतात आणि मग काय, सगळ्यांचीच बोलती बंद. यश मानसाठी पाणी घेऊन येतो, पण मा म्हणतात की
नको आहे मला, काहीही झालेलं नाही आहे. धडधाकड समोर उभी आहे ना मी तुमच्या. आणि तू मला सांग कावेरी, यशने अमृताला दिलेलं लग्नाचं वचन मोडून तुझ्याशी लग्न केलं, तरीसुद्धा ती मुलगी या घराच्या सोबत उभी आहे. आणि ती मुलगी या घराच्या वाईटावर कशी टपलेली असेल? मैं अमृताला लहानपणापासून ओळखते, ती असं करूच शकत नाही. झालं, पुन्हा माझा पहिला पाडा 55. पण मूर्ख कावेरीला जराही अक्कल नाही आहे की अमृता या सगळ्या प्रकरणात आपल्याला गवण्याचा प्रयत्न करते का? साधा विचार करायचा. कावेरी जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करते की मा, तुम्ही खाल्लेल्या पेढ्यात नसेलही काही कदाचित, पण दुसऱ्या. तेव्हा मा आता त्याचीही शहानिशा करायचं ठरवतात. ती पेढ्याची प्लेट यमुनाच्या हातून घेतात, यशला सांगतात की बघ, आधी तू बघ. बरं कावेरी, तुझा विश्वास नाही आहे का? पौर्णिमा, यमुना, तुम्ही बघा, याच्यात काही आहे? बरं कावेरी, मी तुला खाऊन दाखवू का? आता बघ, सगळे पेढे मी खाते, असं म्हणत मा आता ते पेढे खाणार. तेव्हा कावेरी तेही प्लेट फेकूनच देते की. माना इतका संताप होतो ना. पण कावेरीचंही घाबरणं साहजिकच आहे ना. अमृताने बाबांच्या जीवाशी खेळ केलाय, आता बाकीच्या घरच्यांच्या काही करू शकते ती. मा कावेरीवरती रागवतात. माणसं ओळखायला शिक कावेरी. त्यापेक्षा मा, तुम्हीच डोळ्यावरची पट्टी काढा ना, म्हणजे सगळं लख्ख दिसेल. मा शेवटी अमृताचीच बाजू घेणार. आणि कावेरी पुन्हा एकदा तोंडघशी पडते. मा कावेरीला ताकीद देतात की अमृतावरती बिनबुडाचे आरोप लावायचे बंद कर कावेरी. आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय की अमृताने नक्की काय कांड केलं होतं. कावेरीच्या नजरेसमोर तर तिने पेढ्यामध्ये औषध मिसळलं, हां, पण ज्या क्षणी कावेरी किचनमधून बाहेर पडली त्या क्षणी ते पेढे तिने डस्टबिनमध्ये फेकून दिले. इतकं मूर्खात काढलं ना तिने कावेरीला. मनातच ती आनंद साजरा करत म्हणते, उत्कृष्ट फराळ बनवून तू पूजेचा मान तर मिळवलाच, पण शेवटी तुला माती खायला लावलीच मी कावेरी. आता रोज या घरातला तुझा भाव कमी होत जाणार आणि रोज तू सुरक्षणाच्या शिव्या खाणार, तेही फक्त माझ्यामुळे. अमृताची खेळी जबरदस्त आहे, म्हणजे सगळं करून सवरून नामानिराळे राहायचं आणि प्रत्येकाच्या नजरात वाईट ठरणार कोण? कावेरी. हे सगळं प्लॅनिंग अमृताने चिकूचा अधिकार आपल्याकडे घेण्यासाठीच केलेलं असतं. आता रडण्याची नाटकं करत, उगाचच खोटे खोटे आसवं डोळ्यात आणत पुन्हा एकदा मानची सिंपती मिळवते. मावशी, अगं जाऊ देत ना, यात दोष कोणाचाच नाही आहे, दोष फक्त माझ्या नशिबाचा आहे. आणि ती कावेरीला सांगते की तू ना चिकूला घे अगं. काय आहे, मी चिकूचा कितीही सांभाळ केला, त्याला मायेने वाढवलं, तरीही हे अख्खं जग माझ्याकडे चिकूची सावत्र आई म्हणूनच बघणार आहे ना. येते मी असं म्हणत. आता ही अमृता नावाची बॅग घरातून बाहेर पडणारच असते, पण नको तिथे मानचा चांगुलपणा नडतो ना, पुळका येतो त्यांना. मा अमृताला सांगतात की जिने या घराचं वातावरण कलुषित केलं, घरात भांडणं लावून दिली, तीही सणासुदीच्या दिवशी. खरं तर घर सोडणं तिचं गरजेचं आहे. आणि आता अमृताच्या बाबतीत असा तमाशा घडणं ते मानच्या अति फायद्याचं ठरतं. कसं ते बघा. मा यमुनाला पेढे उचलायला सांगतात. ज्या क्षणी मा डोळ्यांनी खुणावतात त्या क्षणी यमुनाच्या प्लॅनला सुरुवात होते. पेढे उचलता उचलता त्या पोटलीमधली तिची अंगठी आहे खरी, जी यशला दिली होती, ती अंगठी गुपचूप ती तिथे फेकते आणि मग कांगावा करते की मा, अगो ही बघ अंगठी. आता सर्वांची नजर पडते. मा हातात घेत नाटकं करत विचारतात की यश, ही अंगठी? यमुना यावरूनच मोठा तमाशा निर्माण करते. यशच्या मनात कावेरीविषयी विष घालवते. कावेरीला जाब विचारते की कावेरी, अगं म्हणजे तुझ्याकडून अंगठी हरवली आणि तुला वाटलं की ती कोणीतरी गायब केली आहे, म्हणून तू दुसरी अंगठी जशीच्या तशी बनवून घेतलीस. तुझ्यासाठी ती फक्त सोन्याची वस्तू असेल कावेरी, पण आमच्यासाठी त्या भावना आहेत. पण त्याच भावनाचा तुम्ही खेळ करताय. मा आणि यमुना, डोकं ठिकाणावर आहे ना? मोठ्या फुशारका मारत ती विचारते की आमच्या भावनांची थट्टा केलीस तू कावेरी. पण आता नको तिथे चोंबडेपणा करणाऱ्या आणि डोक्यात कमी मेंदू असलेल्या व्यक्तीला थट्टा आणि समजूतदारपणा यातला फरक कसा कळेल? पण मा, आता या सगळ्या प्रकरणात कावेरीला अडकवून यशच्या नजरेतून पाडण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो ना, तो सबसे फेल ठरतो. कारण अंगठीच्या प्रकरणामध्ये आधीच कावेरीने गनिमेकावा केलेला असतो आणि खरा सूत्रधार यशला सापडतोच. आता फ्लॅशबॅकमध्ये बघा, कारण यश मानच्यासमोर मोठा खुलासा करतो की नाही मा, कावेरी माझ्याशी खोटं बोलल्याच नाही आहेत, त्याने माझ्यापासून काही लपवलेलंच नाही आहे. ती अंगठी खोटी आहे हे मला आधीपासून माहिती होतं,
फक्त खरं बाहेर काढण्यासाठी केलेली कावेरीची खेळी होती. यश खूपच अस्वस्थ असताना कावेरी येते आणि कावेरी खुलासा करते की अंगठीचा विचार करताय ती अंगठी खरातच सापडेल. यश धक्क्याने उठतो आणि विचारतो की म्हणजे? त्यावर कावेरी सांगते की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? आता यशचा कसा नसेल विश्वास? फक्त खरी अंगठी बाहेर काढायची म्हणून यशला शोभित घेऊन कावेरीने एक डाव आखला होता. आणि मग काय, मूर्ख यमुना आणि मा बराबर अडकल्या. यशला प्लॅन समजावला होता की खोटे अंगठी बनवून घेऊन कावेरीने खरा सूत्रधार बाहेर काढला. यश यमुनाला जा विचारतो की ही अंगठी इथे कशी काय आली. त्यावर यमुनाचे काहीच रिॲक्शन नसते. यश पुन्हा तिला जा विचारतो की आमच्या लग्नाची पत्रिका जी होती ती आमच्या कपाटातून तू बाहेर काढली होती, तशीच अंगठी सुद्धा गायब केली. आता आरोप यमुनाला सहन होत नाही. तिचा इगो हर्ट होतो आणि मग ती यशवरती डाफरते. काय बोलतोयस तू यश? मला अंगठी इथे सापडली. यशचाही आवाज वाढतो. तेच विचारतोय मी. अंगठीला इथे यायला पाय नाही येते यामिदी. तो अंगठी कशी आली ते सांग. यश मानना सांगतो की बघतेस ना मा, तू कावेरीला स्वीकारलेस, पण यामिदीच्या मनात अजूनही त्यांच्याविषयी किती राग आहे. यश बाळा, तुला अजून काहीच माहीत नाही आहे रे. खरा राग तर तुझ्या माच्याच मनात आहे. कावेरीला खात्री होती मा की खोटी अंगठी त्यांनीच मला दिली होती, कारण त्यांना माहिती होतं की खरी अंगठी चोरणारा व्यक्ती बरोबर आणून देईल. आणि तसंच घडलं. ही अंगठी यामिदीकडे सापडली. म्हणजे या खेळात 2 पावलं पुढे राहून कावेरीने पुन्हा एकदा मानवरती मात केली. यश येऊन मानना सांगतो की या अंगठीच्या बाबतीत मी कोणावरतीही आता विश्वास ठेवू शकत नाही. हे अंगठी म्हणजे आपल्या नात्याचं प्रेमाचं प्रतीक आहे, त्यामुळे ही अंगठी तुझ्याचकडे ठेव, असं म्हणत ती त्यांच्या हाती सुपूर्द करतो. यश मानना घट्ट मिठी मारतो आणि त्यानंतर यमुनाकडे चळचळीत नजर टाकत तसाच तेथून निघून जातो. यमुनाही रागात निघून जाते. प्लॅन फसला ना बिचारीचा. आता अमृता आणि काकू सुद्धा निघून जातात. मग मा कावेरीकडे येतात. आता त्यांच्या मनात कावेरीबद्दलच एक वेगळीच भावना निर्माण झालेली असते, पण येऊन त्या कावेरीवरती आरोपच करतात. कावेरीच्या पाठीवरती शब्बासकीची थाप सोडत त्या विचारतात की वा कावेरी, मानलं हा तुला. आज भाऊबीजेच्या दिवशी तू बहीण भावंडामध्ये वाद का निर्माण केलास? अगं पण मग चोरीचा आळ तू माझ्यावरती का नाही लावलास? सांगायचेच ना यशला की ही अंगठी मी गायब केली होती ते. कावेरी इतकी धक्क्याने माकडे पाहत राहते ना. आता इथे बघा प्रेक्षकांनो, मा कावेरीला काय म्हणतात की आता तुझे टावपेच आम्हाला समजायला लागलेत, पण तू कितीही कट कारस्थानं केली तर तू मला आणि यशला कधीच वेगळं करू शकणार नाही. माणसं बोलणं चुकलंय का? बहुतेक ही वाक्य कावेरीची आहेत, कारण डावपेच तर मा खेळतायत. यशपासून कावेरीला तोडण्याचा प्रयत्न तर माच करतायत. मा आनंद साजरा करत सांगतात की बघ, शेवटी अंगठी यशने मला दिली, तुला नाही. त्यावर कावेरी सडेतोड उत्तर देते की मा, विश्वास ठेवा माझ्यावरती. लवकरच मी तुमचं मन जिंकून घेईन आणि घर कोण सोडून जातंय ते बघूच या. तोपर्यंत ही माझी मौल्यवान ठेव जपून ठेवा तुमच्याकडे, कारण एक वेळ अशी येईल की तुम्ही ही अंगठी स्वतःहून मला द्याल. कळलं ना मा? कावेरी पण कमी नाही हा, शेवटी तुमचीच सून आहे. 2 पावलं तर पुढेच आहे. काही वेळानंतर वकील साहेबच घरी आलेले असतात. सर्वजण एकत्रित असतात कारण माने उदय अमृताचं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेतलेलं असतं. आता त्यांचं लग्न कायदेशीररित्या रजिस्टर झालेलं असतं. कावेरी येता क्षणी मा कावेरीकडून चिकूला काढून घेतात आणि तिला बातमी देतात, तीही धक्कादायक, की आता चिकूला त्याच्या खऱ्या आईबाबांकडे सोपवायची वेळ आली ना. कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तिच्या डोळ्यातून अश्रू दाटून येतात आणि मा अमृता उदयकडे चिकूला बहाल करतात. कावेरीसोबतच यशला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. कावेरी मांना सांगते की मा प्लीज, चिकूला तुम्ही त्यांच्याकडे देऊ नका, मी नाही राहू शकत चिकूशिवाय. तेव्हा यशही जाब विचारतो की मा, आज अचानक अशी का वागते सगळं तू? अगं, काहूनही जाण्यापूर्वी कावेरीकडून वचन घेतलं होतं, कारण तिला सुद्धा तितका विश्वास होता, खात्री होती की कावेरीशिवाय चिकूला चांगलं सांभाळणारं कोणीच नाहीये. मग आज असं अचानकच का करतेस तू? आणि चिकूसाठी तर अमृता तर परकी आहे ना. मग कावेरीकडे दे ना तू चिकूला.
त्यावर मा शांतपणे रिॲक्ट होत म्हणतात की यश, तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते माहिती आहे आणि त्याच्यानंतर काय काय घडलं आपल्या घरात ते सुद्धा माहिती आहे. पण त्याबद्दल मी तुला कधीतरी काहीतरी बोलले का? मग अमृताच्या बाबतीत तू माझ्यावरती विश्वास का नाही ठेवू शकत यश? तरीसुद्धा यशचा जीव तळमळत असतो. कारण चिकू अमृतापाशी सेफ नाही आहे हे त्यांना कळून चुकतं आणि म्हणूनच त्यांची धडपड असते. पण मा, त्यांच्या डोक्यात थोडीच काय शिरणार आहे. यशला त्या सांगतात की अमृता नसेल त्याची आई, पण उदय, तो तर त्याचा बाबा आहे ना, आणि त्याला वाटत नसेल का की त्याचं बाळ त्याच्यासोबत राहावं? बरं मला सांग कावेरी, की उदय इथे आल्यापासून तू त्याला कधी विचारलेस का गं की चिकूबद्दल त्याला नेमकं काय वाटतं? मग डोक्यावर पडलेत का? कावेरीनेच तर उदयला घरी आणलं ना. चिकू आणि त्याचं बॉन्डिंग तर तिनेच जुळवलं ना. मागचं सगळं काही आठवून देण्याचा प्रयत्न तर शेवटी तिनेच केला ना. मग काय झालं? शेवटी मा, कावेरीचे उपकार विसरलेस. मा उदयला त्याचं मत विचारतात. उदय सांगतो की मागे जे काही घडलं ते मला आठवत नाहीये, पण इथे आल्यापासून चिकू मला माझाच मुलगा वाटतो. वाटत होता, शेवटी कावेरीने जाणीव करून दिली ना. उदयही उपकार विसरला. म्हणजे कावेरीच्या बाबतीत सगळेच उलट्या काळजाचे निघालेत. मा यश कावेरीला विचारतात की मिळाली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं? आता आजपासून अमृताच चिकूची नवी आई आहे आणि तीच त्याचा सांभाळ करेल. मान्य तर स्वतःचा निर्णय जाहीर करूनच टाकलेला असतो आणि कायदेशीररित्या वकिलांना तशी नोंदही करायला सांगतात. पण कावेरीला इतकं वाईट वाटतं ना, तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नसतात. पण कावेरी कधी कधी गोष्टी हातात कवटाळून धरून ठेवण्यापेक्षा सोडून दिलेले बरेच असतात ना. निदान या कारणाने असे ना, मांना कधीतरी अक्कल येईल. पण कावेरीचं घाबरणंही तितकंच साहजिक आहे, कारण अमृतावरती डोळे झाकून विश्वास ठेवणं अशक्यच आहे. त्यानंतर यमुनाला भाऊबीजेची ओवाळणीची तयारी करायला सांगतात. थोड्याच वेळात उदय पाटावरती बसलेला असतो. यमुना त्याला ओवाळते, त्याचं औक्षण करते आणि तेव्हा सर्वजण असतात. पण यश खूपच नाराज असतो यमुनावरती. तो कावेरीला सांगतो की यामिनीकडून ओवाळून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. कावेरी समजावते की यश, असं का करताय? हे बघा, आज भाऊबीज आहे आणि त्या बहीण आहेत तुमची. उगाचच त्यांच्यावरती राग धरून ठेवू नका. मान्य आहे की आज त्या चुकल्या, पण आधीचे तुमचे काही आनंदाचे क्षण असतीलच ना, ते आठवा. उदयचं ओवाळून झाल्यानंतर तो मुद्दामच म्हणतो की उठू. यमुना विचारते की हे काय, माझं गिफ्ट? त्यावर उदय हसत म्हणतो की हे घे. आता सोन्याचा हार त्याने आणलेला असतो, तो यमुनाला इतका आवडतो. त्यानंतर आता मुद्दामच यमुना म्हणते की मला नाही ओवाळायचंय यशला बरं का. तिला दटावतात की यमुना, भाऊबीजा आहे हा आणि सणाच्या दिवशी असलं काय आहे? तेव्हा यश येतो. ती तोंड पाडूनच यशला ओवाळते, त्याला तिलक लावते, अक्षता टाकते आणि मुद्दामच यशला ती म्हणते की झालंय माझं ओवाळून, आता पाया पडा म्हणावं आता. विचारतात की यमुना, हे काय काढलं नवीनच? समजावतात की यमुना, गुपचूप त्याच्या पाया पड, भाऊ आहे ना तुझं तर, आणि मान असतो त्याचा आज. तेव्हा यमुना वैतागतच त्याच्या हाती ताट सोपवते आणि त्याचे आशीर्वाद घेते. मुद्दामच यश म्हणतो की देव तुला सद्बुद्धी देवो. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. आता यश उठणार तेव्हा यमुना नाटके करायला लागते. ती म्हणते की हे काय, उठतोयस? त्यावर यश म्हणतो की हो, झालं ना ओवाळून, पेढाही खाल्ला. यमुना सांगते की अरे महत्त्वाची स्टेप बाकी आहे ना. यश म्हणतो की स्टेप? पण कुठली? बाकीचे सर्वजण हसत असतातच, कारण यमुनाला गिफ्ट हवं असतं. यमुना रडकुंडीला येऊनच म्हणते की सांग ना ग याला. अरे यश, गिफ्ट. त्यावर यश म्हणतो की अच्छा विसरलोच, आणि तो एक वेगळंच भलतंच गिफ्ट तिच्या समोर धरतो. मुद्दामच तो तिच्यासोबत मस्करी करत असतो. यमुना सांगते की फॅब्रिक ज्वेलरी. त्यावर यश उत्तर देतो की अगं, पण हे तर ट्रेंडी आहे आणि बघ ना तुझ्या ड्रेसला मॅच पण होत आहे. यमुना इतकी चिडते, नको आहे मला गिफ्ट म्हणत निघालेलीच असते. आणि यश मग तिला तिचं खरं गिफ्ट देतो, यमुनाने मागितलेले सोन्याचे इयरिंग्स. तेव्हा यमुना इतकी खुश होते. त्यानंतर यश पाटावरून उठतो आणि अमृता अनुष्काला सांगते की तू ओवाळणार आहेस ना चिकूला. मुद्दाम अमृताला चिकूला पाटावर घेऊन बसायला सांगतात. अनुष्का त्याला ओवाळत असते. आता तिची मदत यमुना करतेच, त्याला तिलक वगैरे लावते. पण कावेरीला इतकं वाईट वाटत असतं. मुद्दामच अमृता तिच्याकडे हसून पाहत असते. तिला चिडवण्याचा प्रयत्न असतो तिचा.
अनुष्का चिकूकडे गिफ्ट मागते. मा सांगतात की नंतर देणारच आहे तो. मुद्दाम अमृता म्हणते की बघ चिकू किती खुश आहे. आणि मा कावेरीच्या जखमेवर मीठ चोळत सांगतात की असणारच, आता तर तो त्याच्या आईच्या मांडीवर आहे ना. आता हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस कावेरी किचनमध्ये असते तेव्हाच अमृता जाऊन मुद्दामच तिला डिवचते की बघतेस ना, जसा चिकू मी तुझ्याकडून घेतला ना, सगळे एक एक गोष्ट तुझ्याकडून ओरबाडून घेणार आहे मी. त्यावर यश तिला आता सडेतोड उत्तर देतो की अमृता, अगं ओरबाडून घेण्यात कसला आलाय सच्चेपणा. बाळाला कागदोपत्री प्रेम करणारी नाही, तर खरी माया लावणारी आई हवे. तेव्हा कावेरी ही सणसणीत उत्तर देते की कागदोपत्री तू त्याची आई असशीलच ग, पण त्यासाठी मनात मातृत्व सुद्धा असावं लागतं. आईच्या प्रेमाची ताकद तुला माहीत नाही आहे. त्यावर अमृता विचारते की चॅलेंज करते मला. तेव्हा कावेरी सांगते की तुला वाटत असेल तर आहे चॅलेंज. आणि कावेरी खरोखरच चॅलेंज करतेच. येत्या 48 तासाच्या आत चिकू माझ्याकडे असेल, मी त्याला परत मिळवणार आणि तू स्वतः आणून देणार. तेव्हाच यश कावेरीजवळ येतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि अमृताकडे रागात पाहतो. याचाच अर्थ यशही कावेरीसोबत आहे. भाग संपतोय. पुढील भागात आपल्याला बघायला मजाच येणार आहे. कारण यश कावेरीला प्लॅन समजावतो की अमृता चिकूसोबत कशी वागते याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि सतत चिकू काही ना काही खोड्या करतच असतो. म्हणूनच अमृताचा नुसता संताप होतो. जिथे तिथे आता ते छोटं बाळ लुडबुड तर करणारच, पण अमृताची इतकी चिडचिड होते. मांकडे ती तक्रार करायला जाते, पण मा सांगतात की ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि कावेरी याचं भांडवल करूच शकते. त्यानंतर यश मुद्दाम नाटक करतो. तो सांगतो की पटकन चिकूचा डायपर चेंज कर. तेव्हा अमृताला मात्र हे काम नाही आवडत करायला. ती लगेच मानना रिक्वेस्ट करते की मावशी, आपण एखादी बाई ठेवायची का चिकूला सांभाळण्यासाठी. अमृताचे खरे रंग दिसायला लागलेत आता. लवकरात लवकर मानचे डोळे उघडावेत म्हणजे झालं.